वेलकम टू न्यू व्लॉग ऑफ माय चॅनल. आणि आज आम्ही चाललोय कोजागिरी पौर्णिमेच्या सेलिब्रेशनला आणि सगळे रेडी आहेत. चला निघूयात. हाय गाईज. लोकेशनला पोहोचल्यावर पाहिलं की जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि यावर्षी 40 लिटर दूध कोजागिरीसाठी यूज करण्यात येत आहे. सो आम्ही सगळे एक्सायटेड झालो आणि म्हटलं चला फोटोज व्हिडिओजसाठी तरी ॲक्टिंग करूयात ॲटलिस्ट. तेवढ्यात कानावर आलं की विदर्भात शिव पार्वतीचं प्रतीक मानला जाणारा भुलाबाईचा जो सण आहे तो आमच्या महिला मंडळाने यावर्षी इथे साजरा करायचा ठरवला आहे. हा सण युजली लहान मुली एकत्र येऊन गाणे म्हणून वेगवेगळे खेळ खेळून साजरा करतात. यावर्षी आम्हीच लहान होऊन हा सण साजरा करायचं ठरवलं होतं. तर या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे एकत्र आलेल्या मुली घरून येतानाच खाऊचे डबे आणतात आणि मग नंतर ते वाजवून गेस केलं जातं की त्यांनी काय खाऊ आणलं आहे. तर तेच इथे चालू आहे. माणसांचा राऊंड चालू होणारच तेवढ्यात गेली लाईट. मग काय थोडासा जुगाड, थोडंसं शिफ्टिंग, पण मस्ती नाही थांबली. वेळ कसा गेला कळलंही नाही. दूध तयार झालंय हे कळल्यावर सगळ्या महिलांनी पूजा करून घेतली. चांदोमामा तर आलेलाच होता. त्याचं रिफ्लेक्शन दुधात बघून आम्ही दूध वाटपाला सुरुवात केली आणि सगळ्यांनी गरम गरम कोजागिरीच्या दुधाचा आस्वाद घेतला. हॅपी कोजागिरी पौर्णिमा. हॅपी कोजागिरी पौर्णिमा गाईज. मी टेस्ट नाही गाईज, असे कामाले जसे मी बसलेली आहे. परत हिंदीतून मराठी. खूप भारी आहे. आज झालेल्या संगीत खुर्ची आणि बाकी गेम्सचं प्राइज डिस्ट्रीब्युशन उद्या आहे आणि मृण्मयचा पचका झालेला आहे. गाईज मी कोथरूड वरून आली होती गेम्स खेळायसाठी. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझा फेक ॲक्सेंट बाहेर येत आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा.